तर आजच्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपती बाप्पाला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवलाय। गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय। मंदिरावर फुलांनी सजवले गेलेली सुंदर आरास सुद्धा पाहायला मिळतेय। मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्याच्या प्रतिकृती आहेत। प्रवेशद्वारापासूनच गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली ही सजावट आहे आणि अशा मनोहरी वातावरणामध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सुद्धा अनेकांची गर्दी होताना दिसतेय। आंब्यांची आरास पाहण्याबरोबरच भाविकांनी पहाटेपासूनच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सुद्धा मोठी गर्दी केलेली आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय नेमकं वातावरण सध्या दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये पाहायला मिळतंय? कसा उत्साह आहे? अगदी प्रसन्नमय असं वातावरण आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे खरं तर मंदिर आहे, पण हा इथला सगळा जर तुम्ही नजारा पाहिला तर तुम्हाला एखाद्या आंब्याच्या बागेत आपण उभे आहोत असं वाटेल, अशा पद्धतीची सगळी सजावट आहे। दगडूशेठ गणपती बाप्पाला यंदा दरवर्षीप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याची जी आरास केली जाते त्याच संपूर्ण आंब्यांनी आणि आंब्यांच्या पानांनी हा मंदिर परिसर जो आहे तो कशा पद्धतीने सजवण्यात आलाय ते आपण पाहतोय। पुढे दगडूशेठ बाप्पाची आकर्षक अशी मूर्ती आणि 11,000 आंब्यांची जी आरास आहे ती यंदा बाप्पाला करण्यात आलेली आहे। संपूर्ण मंदिराचा परिसर बाप्पाच्या गाभाऱ्यामध्ये विराजमान आहे। त्या गाभाऱ्याच्या सगळ्या बाजूंनी आपण जर पाहिलं तर आंबे सजवण्यासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि महानैवेद्य म्हणून हे आंबे जे आहेत या आंब्यांचं वाटप केलेलं असतं। मंदिराचा हा संपूर्ण गाभारा, या गाभाऱ्यात आंब्याची पानं आणि पिकलेले जे आंबे आहेत ते सजावटीसाठी वापरण्यात आलेले आहेत। मंदिराच्या गाभाऱ्यात ज्याप्रमाणे आरास करण्यात आलेली असते ही आरास सगळ्या पुणेकरांचं लक्ष वेधून घेते। आजच्या दिवशी अर्थात 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला आजचा मुहूर्त आणि म्हणून गर्दी देखील भाविकांची आपण मंदिरामध्ये जर पाहिली तर मोठ्या संख्येनं हे सगळे भाविक जे आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। बाप्पाचं हे अगदी मनोहारी जे दृश्य रूप आहे ते आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित सगळे लोक करण्याचा प्रयत्न करतात, दर्शन घेतात आणि पुढे सरकत असतात। आपण पाहिलं असेल की दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं आजच्या दिवशी बाप्पाची ही सगळी जी आरास आहे, सजावट जी आहे ती करण्यात येत असते आणि यंदाही देसाई बंधूंनी जी आंब्याची ही आरास केलेली आहे ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि जवळपास 1-2 नाही तर 11,000 आंबे जे आहेत ते या ठिकाणी ही आरास मांडण्यासाठी आणि महानैवेद्याच्या निमित्तानं दगडूशेठ बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आलेले आहेत। हा सुंदर असा संपूर्ण जो या ठिकाणी आपण हे दृश्य बघतोय हे दृश्य पाहण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने येतात। आपण जर बघितलं असेल तर मंदिराचा हा वरचा जो भाग आहे तो देखील कशा पद्धतीनं सजवण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर मंदिराच्या बाहेरही अशाच पद्धतीची जी सजावट आहे ती करण्यात आलेली आहे। बाप्पाची जी कमान आहे त्या कमानीवरती देखील सगळ्या आंब्यांचा वापर करून आंब्याचा जो साचा आहे त्या सगळ्या प्रतिकृतीच्या माध्यमातून जी सजावट आहे ती करण्यात आलेली असते। आजच्या दिवशी आंब्याला विशेष असं महत्व आहे। घरी देखील आंबा जो आहे तो आणला जात असतो आणि बाप्पाच्या चरणी देखील आंबा जो आहे तो महानैवेद्य म्हणून अर्पण या ठिकाणी करण्यात आल्याचं आपण पाहतोय। खरं म्हणजे मोठ्या संख्येनं लोक भाविक जे आहेत या ठिकाणी दर्शनाच्या निमित्तानं आणि एकूणच सुंदर अशी आरास पाहण्याच्या निमित्तानं मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी करत असतात। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील देसाई बंधूंच्या माध्यमातून हा सुंदर मंदिराचा जो सगळा गाभारा आहे त्यासोबतच बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होतात तिथला जो सगळा परिसर आहे तो आंब्यांच्या माध्यमातून सजवण्यात आलेला आहे आणि हा सगळा 11,000 आंब्यांचा जो प्रसाद आहे तो महानैवेद्य म्हणून नंतर भाविकांमध्ये वाटप देखील केला जातो। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।